हात चांदवा ऐक साजण या खुळाक्षण वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. हे मित्रांनो, तुमचं आपल्या एजी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण एकदम जबरदस्त बनवलेलाच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये कॅपकट प्रो या ॲप्लिकेशनमधून बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लागणारे जे मटेरियल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आपला जो फोटो आहे तो इथून घ्यायचा आहे, पहिल्यांदा करायचा आहे. त्यानंतर इथं एक रेशोचं ऑप्शन दिसेल, ते क्लिक करून 9.6 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे. कॅपकटचा जो लोगो आहे तुम्ही तो डिलीट करायचा आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून याला झूम करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सॉन्गमध्ये जायचं. सॉन्गमध्ये गेल्यानंतर इथं डिव्हाइसमध्ये गेल्यानंतर आपलं जे सॉन्ग आहे तुम्हाला लिंक दिलेली आहे ते सॉन्ग इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे इथं बीट्समध्ये यायचं आहे. बीट काय सोपे आहेत आजचे. इथे एक बीट द्यायचे, इथे एक पुढे एक द्यायचे, नंतर पुढे एक इथे द्यायचे, इथे एक द्यायचे, त्यानंतर इथे एक द्यायचं, अशा प्रकारे मध्ये एक द्यायचे आणि इथं बरोबर मध्ये एक द्यायचे. अशा प्रकारे आपले बीट द्यायचे आहेत. त्यानंतर इथं फोटोला इथं स्प्लिट करायचं आहे अशा प्रकारे. आपले जे फोटो आहेत ते इथून आपण स्प्लिट केलेले आहेत अशा प्रकारे. तर याच्यामध्ये आता आपल्याला ॲनिमेशन आणि इफेक्ट ॲड करायचे आहेत. नंतर याच्यामध्ये आपल्याला एक PNG ॲड करायचं. ते PNG सुद्धा आपल्याला मटेरियलमध्ये दिलेला आहे. हा जो PNG आहे ऐक साजणी, हा PNG इथं वरती लावायचा आहे असं व्यवस्थित मधोमध बरोबर लागला पाहिजे. त्यानंतर ही जी PNGची लेंथ आहे ती शेवटपर्यंत ठेवायची व्हिडिओच्या. त्यानंतर आता इफेक्ट ॲड करायचे आहेत आपल्याला सिम्पली. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा आपण ॲनिमेशन बघून घेऊया. ॲनिमेशनसाठी ह्याच्यावरती क्लिक करून प्रत्येक फोटोचं जे ॲनिमेशन आहे तुम्हाला दाखवणार आहे मी. तर पहिल्याच फोटोला नसणारच आहे मला असं वाटतं, आणि पहिल्या फोटोला नाही आहेच. पहिल्या फोटोला नाही, दुसऱ्या फोटोवरती जायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये गेल्यानंतर तिसरं जे ॲनिमेशन आहे ते तुम्ही याला देऊन टाकायचं. त्यानंतर पुढच्या इमेजवर गेल्यानंतर इथं 3D कर्ड 1 हे ॲनिमेशन त्याला द्यायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला दिसून जाईल इथं पुढं वेव म्हणून ॲनिमेशन आहे ते देऊन टाकायचं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथं इनमध्ये दुसरं जे ॲनिमेशन आहे ते इथं देऊन टाकायचं. त्यानंतर परत इथं कॉम्बोमध्ये गेल्यानंतर दुसरं ॲनिमेशन आहे ते देऊन टाकायचं इथून. त्यानंतर इनमध्ये दुसरं, त्याला ॲनिमेशन नाही आहे. तर अशा प्रकारे ॲनिमेशन सगळे देऊन टाकायचे. त्यानंतर इथं कॅपकटचा लोगो आहे याच्यावरती मध्ये क्लिक केल्यानंतर हे जे पहिलं आहे ट्रान्झिशन ते याला द्यायचं आणि अप्लाय टू ऑल इथे क्लिक करायचं, सगळीकडे अप्लाय होऊन जाईल. त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट्स बघायचे. इफेक्ट बघण्यासाठी इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला नाव असेल तो इफेक्ट सर्च करायचा आणि तो देऊन टाकायचा इथे. तर पहिल्यांदा हा इफेक्ट तुम्हाला कुठं मिळेल, तर हा इफेक्ट पहिल्यांदा ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये पहिला जो इफेक्ट आहे तो इथून देऊन टाकायचा आहे. त्यानंतर हा इफेक्ट बघण्यासाठी आपण जरा ट्रेंडिंगमध्ये गेल्यानंतर हा बटरफ्लाय तुम्हाला इफेक्ट दिसेल हा देऊन टाकायचा. त्यानंतर दोन PNG सोडायचे. त्यानंतर पुढचा जो इमेज आहे त्याला इथं देऊन टाकायचं. अशा प्रकारे बॉडी इफेक्ट द्यायचा आपल्याला. ट्रेंडिंगमध्ये गेल्यानंतर हा इफेक्ट आहे दिसेल तुम्हाला इथं. तुम्हाला नाव दिसत असेल याच्यावरती स्क्रीनवरती, ते नाव सर्च करा. काय करायचं, इथं जायचं, इथं वरती सर्चचं आहे का नाही, इथं सर्च नाव सर्च करायचं काय असेल ते त्याचं. आणि इथं हा इफेक्ट आपल्याला कुठं पाहिजे, तर हा इफेक्ट आपल्याला ट्रेंडिंगमध्येच भेटणार, 1 वे स्प्लिट. आणि नंतर शेवटचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथं ट्रेंडिंगमध्येच भेटणार आहे. त्याचे लाईटनिंग
हा जो इफेक्ट आहे तो इथं मिळाला आपल्याला. चॅनल पण नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.